हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा गावाच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला होता, परंतु याच 35 गावाच्या मतावर गेले 15 वर्ष फक्त पाणी दाखवूनच आमदार झाले, परंतु समाधान दादाने पाणी आणून या 35 गावाचा प्रश्न मिटवला आहे। आणि आता नव्यानं 24 गावाला पाण्याची मंजुरी देऊन समाधान दादाने या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेला एक आशा दिलेली आहे आणि इथून पुढे ते 35 गाव सुजलाम सुफलामच दिसणार आहेत, एवढेच मी बोलेन। समाधान दादा जिंदाबाद। काही नागरिकांची अशी प्रतिक्रिया आहे की निवडणूक आली की त्या मंजुरी येतात, या अगोदरही अशी मंजुरी आल्या होता, याच्या अगोदर मंजुरी येणं हा लोकांना दिलेला शब्द पाळणं हा भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे। समाधान दादांनी मंगळवेढ्यामध्ये घेतलेल्या एका सभेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून अभिवचन घेतलं होतं व ते अभिवचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि नजदीकच्या काळात पाणी हे नक्कीच मिळणार, हा देवेंद्रचा अभिवचनाचे पूर्तता आहे, एवढंच मी यावेळी सांगेन। ज्या पद्धतीनं पाणीचा प्रश्न दिला होता त्या पद्धतीनं पंढरपूरच्या एमआयडीचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न निवडणुकीच्या पूर्वी मार्गी लागेल असं वाटतंय? नक्कीच मार्गी लागेल, कारण हे सरकार विकासाचं सरकार आहे आणि आपल्या ज्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या आणि युवकाच्या याच अपेक्षा आहेत की या ठिकाणी एमआयडीसी व्हावी आणि त्याची सुद्धा मंजुरी पुढील काळात नक्कीच मिळेल, ही पंढरपूर मंगळवेढा मतदाराच्या वतीने मी आश्वासन करतो। पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी प्रयत्न केल्यामुळे 24 गावचा जो पाण्याचा हे आहे तो पाण्याचा प्रश्न आता 100% जवळजवळ मिटलेला आहे आणि हा प्रश्न कितीतरी दिवस प्रत्येक इलेक्शनला नुसता कोरडाच गाजत होता, पण ह्या वेळेला भरीव होणार अशी आम्हाला पण आशा आहे आणि ह्याचा परिणाम 24 गावला नसून आमच्या काशीगाव टाकली ह्या भागाला पण भरपूर होणार आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यापेक्षा समाधानी आहे। त्यामुळे समाधान दादा सगळीकडे आम्हाला समाधान दादा नाव बी समाधान दादा आहे आणि आमचं पण त्यात समाधान झालेलं आहे। याच्या पाठवून आम्ही बऱ्याच वेळा सगळ्या बाईट मध्ये सांगितलं होतं, खरंच पाणीदार आमदार ते आज सिद्ध करून लावलंय, एवढंच बोलतो, जास्त नाही। आतापर्यंत बऱ्याच आमदारांनी आश्वासन दिले, परंतु समाधान दादांना आज हे 24 गावचा पाण्याचा प्रश्न या भाजरानं सोडवलेला आहे। 40 वर्षापूर्वी त्या 35 गावामध्ये 20 ते 22 एकर स्वतःच होतं, आश्वासन दिले, मला वाटलं पाणी येईल, पण पाणी अद्यापपर्यंत कसलंही आले नाही। आश्वासन होऊन गेली काही आमदारांनी देऊन, तरी त्यांना काही भेटलं नाही। पाणी आलं म्हणून मतं मागितली, मतं लोकांनी दिली, लोकांना फसवलं, पण ह्या बाजारानं आज समाधान दादा अवताडे यांनी आमदारकी मिळवली आणि आमदारकीमध्ये 35 गावाचा पाण्याचा प्रश्न ह्या आमदारांनी सोडवलेला आहे। तर ह्या माणसाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी मतदान खंबीरपणे उभा राहून ह्यांना मतदान करावं आणि ह्यांना पुढं कॅबिनेट मध्ये घालवावं अशी एक माझी इच्छा आहे आणि त्यांना 100% पांडुरंग आणि दामाजी पंत हे दोघेही देवस्थान ह्यांना आशीर्वादी ठरणार आहे आणि त्यांना मंत्रिपद ही भेटणार आहे। गावचा तर प्रश्न मिटला की किती दिवसापासून आहे, 50 वर्षापासून लोकांची मागणी आहे की लोक कर्नाटकला जायला तयार झाली एवढ्यापर्यंत। आता काय केलंय, 697 कोटीचा आज कॅबिनेट मध्ये मंजुरी झाली, की काय निधी थोडा नाही, किती दिवसांमध्ये काम लागेल ना, विधानसभेच्या अगोदर मार्गी लागेल, आजच मंजुरी झाली ना नवीन। मी भैया कैसे आमदार समाधान अवताडे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज या निमित्ताने सांगतो की आज मंगळवेढ्याच्या 24 गावांचा एक सुवर्ण दिवस म्हणून सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे, कारण आजपर्यंत प्रलंबित असणारा म्हणजे प्रत्येक इलेक्शनला जे लोकांना पाण्याचं गाजर दाखवण्याचं जे काम केलं आतापर्यंत, त्यांच्या हातात आज समाधान दादा अवताडेंनी खरंच गाजर दिलेला आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावलेला आहे। ज्या 24 गावांमध्ये आजपर्यंत कधी पाणी आलं नव्हतं, त्या आज निमित्तानं आज त्या पाणी येण्याला फायनल मंजुरी ही दिलेली आहे। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय समाधान अवताडे साहेब यांचे मनापासून मी आभारी मानतो। माझं नाव संतोष कृष्ण मोरे, राहणार मोंडेवाडी। आज विधानसभेमध्ये जी मंजुरी समाधान मंजूर करून आणलेली आहे 24 गावाचा प्रश्न मिटवला, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।